नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आज एक नवीन विषयाला सुरुवात करते. सध्याच्या ह्याच्यामध्ये सध्या सुरू आहेत आपला पवित्र असा श्रावण मास आणि या श्रावण मासामध्ये महादेवांच्या आराधनेसोबत महादेवांच्या जी आपण सेवा करतो, पूजा अर्चना करतो, पारायण करतो शिवलीला अमृताचे किंवा शिव महापुराणाचे, शिवभक्तिसाराचे. तर या पारायणाशिवाय श्रावण महिन्यामध्ये श्री नवनाथ भक्तिसार या पारायणाला विशेष महत्त्व आहे. आणि हे नवनाथ भक्तिसार पारायण कसे करावे, बरेच जणांना या नवनाथ भक्तिसार पोथीचं पारायण, या संपूर्ण पोथीच्या पारायणाचं पारायण कसं करावं याविषयी थोडी शंका असते. स्त्रियांनी पारायण करावं का, की फक्त पुरुषांनीच पारायण करावं? पारायण करताना बऱ्याच जणांना खूप भीती वाटते की नाही याचं पारायण आपल्याकडनं होईल का, याचे खूप नियम आहे, खूप अटी आहे. पुन्हा बऱ्याच जणांना या पारायण करण्याविषयी भीती वाटते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती माझ्याकडे जेवढी आहे शक्यतो पूर्ण सगळी तुम्हाला योग्य माहिती देण्याचा प्रयत्न करते, जी आपल्याला दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये मिळालेली आहे. दरवर्षी श्रावण मासामध्ये मी नवनाथ भक्तिसाराचं पारायण करत असते. श्रावण महिन्यामध्ये वर्षातून एकदाच माझ्याकडनं हे पारायण करणं होतं आणि श्रावण मास हा विशेष महत्त्वाचा मास असतो नवनाथ भक्तिसार पारायणाचा. त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये नवनाथ भक्तिसार पारायण हे कसं करावं, स्त्रियांनी करावे की नाही करावं, यासाठी कोणते नियम पाळायचे, हे आपण सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी थोडक्यातपणे जाणून घेणार आहोत. आणि मला असं वाटतं की या व्हिडिओच्या माध्यमातून नवनाथ भक्तिसार पारायण करण्याविषयीची जी बरेच जणांच्या मनात थोडी भीती असते, शंका असते, ती या व्हिडिओच्या माध्यमातून मी दूर करण्याचा प्रयत्न करते. आणि तुमच्या मनातल्या काही या शंका असतील त्या देखील या व्हिडिओच्या माध्यमातून दूर होतील. आणि तुमची जर इच्छा असेल नवनाथ भक्तिसार पारायण करायची, तर तुम्ही देखील हे पारायण अगदी निसंकोचपणे करा, निशंकपणे करा. आणि या पारायणासाठी श्रावण मासा इतका पवित्र असा वेळ, पवित्र असा काळ दुसरा कुठलाही नाही. तर सर्वप्रथम आपण बघणार आहोत की नवनाथ भक्तिसार पारायण या ग्रंथाचे पारायण कोणी करावे. तर नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे पारायण कोणीही करू शकतं. मग ती स्त्री असो, पुरुष असो, मुलं असो, मुली असो, अबाल वृद्ध कोणी देखील या ग्रंथाचं पारायण करू शकतं. आता बरेच जण म्हणतात की नवनाथ ग्रंथाचं पारायण हे स्त्रियांना चालत नाही. तर जे जुना ग्रंथ आहे, जो मूळ ग्रंथ आहे, असं म्हटलं जातं की त्या ग्रंथाचं पारायण स्त्रिया करत नाही. पण आपलं हे जे दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मार्गातलं हे जे नवनाथ भक्तिसार पारायणाची हा जो ग्रंथ आहे, ही जी पोथी आहे, ही स्त्रियांना अगदी निशंकपणे याचं पारायण करायला चालतं. त्यामुळे तुम्हाला जर का काही या पोथीविषयी, स्त्रियांना विशेष म्हणजे जर का काही शंका असेल, नवनाथ पारायण जर तुम्हाला करायचं असेल, तर तुम्ही ही पोथी विकत आणा आणि या पोथीचं पारायण करा. आता दुसरी गोष्ट की हे पारायण आपण कोणत्या वेळेस करायचं. तर नवनाथ भक्तिसार पारायण करण्याचा संपूर्ण वर्षभरातील सगळ्यात श्रेष्ठ मानण्यात आलेला कालावधी म्हणजे श्रावण मास. श्रावण मासामध्ये तुम्ही कोणत्याही दिवशी नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण, नवनाथाचं पारायण सुरू करू शकता. आणि यासाठी सहसा पारायण हे शुक्रवारी सुरू करतात. कारण नवनाथ महाराजांचा जो वार आहे तो शुक्रवार आहे. त्यामुळे पारायणाची सुरुवात तुम्ही शुक्रवारी करू शकता आणि याची सांगता बरोबर शनिवारी येते. किंवा तुम्ही गुरुवारी या ग्रंथाचं पारायण सुरू करू शकता, म्हणजे शुक्रवारी बरोबर याची सांगता येते. आता वेळ, तर नवनाथाचं पारायण करण्याची वेळ ही संध्याकाळी सूर्यास्तानंतरची असते. दिवसा नवनाथाचं पारायण वाचन करण्याची पद्धत नाही. दिवसा नवनाथ ग्रंथाचं वाचन करत नसतात. त्यामुळे नवनाथ पोथीचं जे वाचन आहे ते संध्याकाळी सूर्यास्तानंतर म्हणजे 7 वाजताच्या नंतर करायचं. आता यासाठी नियम कोणते आहेत. तर नियम आपल्याला असे आहेत की जर तुम्हाला हे पारायण संकल्पयुक्त करायचं असेल, तर तुम्ही व्यवस्थित सगळे जे नियम आहे ते काटेकोरपणे पाळावे. पहिली गोष्ट, नियम हे कोणी पाळावे. तर जर तुम्ही संकल्पयुक्त पारायण करत असाल तर सगळे नियम अगदी काटेकोरपणे पालन करावे.
आणि जर तुम्ही सहज हे पारायण करत असाल, तुम्ही संकल्पयुक्त न करता तुम्ही पारायण करता आहात नुसते तुमच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी, आध्यात्मिक उन्नतीसाठी, तर हे पारायण करण्यासाठी तुम्हाला फक्त 2च नियम पाळायचे आहेत. ते म्हणजे तुम्हाला मांसाहार तर वर्ज्य असतोच, हे आपल्याला माहितीच आहे. मांसाहार तर अजिबात म्हणजे बिलकुलच जमत नाही. नवनाथ अगदी मांसाहार करणारी व्यक्ती देखील आपल्या घरामध्ये मी तर म्हणते शक्यतो येऊ देऊ नका हे पारायण सुरू करत असताना. दुसरी गोष्ट म्हणजे हे पारायण करताना ब्रह्मचर्य कटाक्षाने पालन करायचं असतं. हे 2 नियम तुम्ही संकल्पयुक्त पारायण जर करत नसाल तर फक्त तुम्ही हे 2 नियम पाळावे. बाकी इतर तुम्ही भोजनासंबंधित नियम नाही पाळले वगैरे तरी चालतात. पण जर तुम्ही संकल्पयुक्त पारायण करत असाल तर सर्वप्रथम मांसाहार वर्ज्य असतोच. श्रावण मासामध्ये तसंही कोणी मांसाहार करत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे मांसाहार. दुसरा म्हणजे ब्रह्मचर्य कटाक्षाने पालन करायचं. तिसरा नियम म्हणजे संकल्पयुक्त पारायणासाठी सांगते आहे. तिसरा नियम म्हणजे की तुम्हाला एकधान्य फराळ करायचं असतं. आता एकधान्य फराळ म्हणजे काय, तर आपण जेवण जे असतं, आपण दिवसातून 2 वेळेस जेवण करतो. कोणाला मध्ये काही खायची सवय असते, संध्याकाळचा नाश्ता घ्यायची सवय असते, सकाळचा नाश्ता घ्यायची सवय असते. तर असं हे न करता फक्त आपल्याला 2 वेळेस जेवण करायचं असतं, ते पण एकधान्य. मग तुम्ही ठरवून घ्या एकधान्यामध्ये काय ग्रहण करायचं. तुम्ही तांदूळ ग्रहण करत असाल तर तो तांदूळच ग्रहण करायचा. त्यामध्ये दुसरं धान्य घ्यायचं नाही. जसं जर तुम्ही तांदूळ खात असाल म्हणजे भात खात असाल तर गव्हाची पोळी तुम्हाला चालणार नाही, भाकरी चालणार नाही. तर त्यासाठी साधी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगते. गव्हाच्या पोळीचा आपला नियम करायचा. गव्हाच्या पोळीसोबत आता धान्य म्हणजे फक्त गहू आले, त्यामध्ये तुम्हाला कुठल्याही डाळी ह्या चालणार नाही, कारण डाळी देखील धान्याचा एक प्रकार असतो. त्यानंतर आहे मग जर तुम्ही गव्हाचा जर का नियम केला, मग सकाळी पण आपण गव्हाची पोळी खाऊ शकतो आणि संध्याकाळी मग त्यासोबत छान एखाद्या भाजीचा संकल्प करायचा. आता त्यातही मी तुम्हाला एक सोपा उपाय सांगते. एकच भाजी आपण दररोज खाऊ शकत नाही. मग त्यासाठी काय करायचं, गव्हाचं धान्य आणि त्यासोबत आपण काय करायचं, हिरव्या भाजीचा संकल्प करायचा. म्हणजे भरपूर हिरव्या रंगाच्या भाज्या असतात. मग त्यामुळे तुम्ही कोणतीही हिरव्या रंगाची भाजी खाऊ शकता. आता हे जे नियम आहे हे मी तुम्हाला माझ्या म्हणजे तुमचं पारायण, तुमचं जे आहार आहे हा सोयीस्कररित्या व्हावा यासाठी तुम्हाला सुचवते आहे. बाकी तुम्ही तुमच्या नियमाने तुमचा आहाराचा जो नियम आहे तो ठेवू शकता. पण मी जशा पद्धतीने करते, कारण की आपल्याला एकच भाजी आपण 8 दिवस सकाळ संध्याकाळ खाऊ शकत नाही, त्यामुळे सहसा मी हिरव्या भाजीचा संकल्प करते आणि गव्हाच्या पोळीचा संकल्प करते. त्यामुळे हिरव्या भाज्या भरपूर प्रकारच्या असतात. हा झाला आहाराचा नियम. आता त्यानंतर ज्या वेळेस आपण पारायणाला बसू, आताच मी सांगितलं की आपल्याला नवनाथ ग्रंथाचं पारायण हे सूर्यास्ताच्या वेळी करायचं असतं. त्यामुळे पारायण करताना आपल्याला सर्वप्रथम आंघोळ करायची आहे संध्याकाळी. धुत वस्त्र घालायचे आहेत. जर होत असेल शक्य तर तुम्हाला 8ही दिवस पारायण काळामध्ये तुम्ही कोरे वस्त्र परिधान करू शकता. स्वच्छ कपडे घालायचे. ज्या आसनावर तुम्ही पारायण करणार आहात 8ही दिवस ते एकच आसन ठेवायचं. ते शक्यतो तुमचं स्वतःचं असावं, शुद्ध धुतलेलं असावं. घोंगडीचं आसन असेल, दर्भाचं आसन असेल तर अतिउत्तम. त्यानंतर ज्या वेळेस तुम्हाला पूजा मांडणी करायची असेल तर आपल्या देव्हाऱ्याजवळ किंवा जर तुम्हाला शांततेत पारायण करायचं असेल तर तुम्हाला अशी जागा निवडायची की जिथे तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही वाचनामध्ये. एक चौरंग किंवा पाट मांडायचा. त्या पाटावर, चौरंगावर आपलं वडाचं जे पान असतं त्या वडाच्या पानावर मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये संपूर्ण पूजा पण दाखवणार आहे नवनाथ पारायणाची, कारण आता लवकरच मला देखील पारायण सुरू करायचं आहे. सध्याच्या व्हिडिओमध्ये फक्त मी तुम्हाला तोंडी माहिती देते. एका विड्याच्या पानावर आपल्याला सुपारी ठेवायची आहे नवनाथांचं प्रतीक म्हणून. त्यानंतर वडाच्या पानावर ठेवायचं आहे, विड्याच्या नाही. वडाच्या पानावर सुपारी ठेवायची नवनाथांचं प्रतीक म्हणून आणि दुसऱ्या पानावर दुसऱ्या विड्याच्या पानावर किंवा साधं अक्षतांवर आपल्याला दुसरी सुपारी ठेवायची आहे गणपतीचं प्रतीक म्हणून. त्यांचं दोघांचं पूजन करायचं. नवनाथाचा फोटो असेल तर प्रतिमेचं पूजन करायचं. कळस जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मांडू शकता किंवा नाही मांडला तरी चालतंय, पण शक्यतो कळस मांडण्यापेक्षा एक नारळ, त्या नारळावर 2 विड्याची पानं, सुपारी, पैसा इतकं ठेवायचं आणि आपण ज्यावेळेस ते पारायण करतोय त्यावेळेस आपण
की हे पारायण करतोय म्हणून तो नारळ तिथे आपण ठेवायचा, जसं आपण केंद्रात ठेवतो त्याच पद्धतीने. आणि आपल्याला दररोज त्या हे एवढी मांडणी केल्यावर त्याच पाटावर आपल्याला नवनाथाची पोथी ठेवायची. दररोज याचं पूजन करून संध्याकाळी आपल्याला पारायणाला सुरुवात करायची. पारायणाला सुरुवात करायची असेल करताना तुम्हाला संकल्पयुक्त करायचं असेल तर संकल्प करायचा. संकल्प कसा करायचा तुम्हाला माहितीच आहे. आणि कोणती इच्छा ठेवून तुम्ही संकल्प हे पारायण करताय ते महाराजांना बोलायचं आणि संकल्प आपला घ्यायचा आणि मग पारायण सुरुवात करायची. आता वाचन करण्याच्या आधी सर्वप्रथम नवनाथ महाराजांना प्रार्थना करायची. एक पांढऱ्या रंगाचं फूल घ्यायचं. ते फूल आपल्याला सूर्याकडे म्हणजे पूर्व दिशेला, आपल्याला आता साहजिक आहे संध्याकाळी आहे तरी पण आपल्याला पूर्व दिशेकडे फूल आणि 2-3 अक्षदांचे दाणे पूर्वेकडे फेकायचे. आणि फक्त एक वाक्य म्हणायचं की नाथ महाराज मज बरोबर या आणि कार्य सिद्धी करा. पुन्हा सांगते, नाथ महाराज मज बरोबर या आणि कार्य सिद्धी करा, असं म्हणून आपल्याला पारायणाची सुरुवात करायची. आता सुरुवात करताना सर्वप्रथम आपल्याला गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं. त्यानंतर आपल्याला एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप घ्यायचा. त्यानंतर आपल्याला नवनाथांचा मंत्र घ्यायचा आहे. ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः, ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः. हा मंत्र तुम्ही एक माळ घ्या किंवा 9 वेळेस म्हटला तरी चालेल. आणि इतकं म्हणून झाल्यानंतर आपल्याला पारायणाला सुरुवात करायची आहे. पहिल्या दिवशी काही ठराविक अध्याय, दुसऱ्या दिवशी ठराविक अध्याय मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगितलेलं आहे. आता ही झाली पूजा मांडणी नंतरची पद्धत. त्यानंतर आपल्याला जर का तुम्हाला पारायण, आता हे 3 पद्धतीने श्रावण मासामध्ये केलं जातं. संपूर्ण महिनाभर तुम्ही नवनाथाचं पारायण करू शकता. यामध्ये तुम्ही संपूर्ण महिना म्हणजे 30 दिवस येतात. आणि या पोथीमध्ये 40 अध्याय आहेत. त्यामुळे काही दिवस 2-2 अध्याय आपल्याला वाचावे लागतात. बरेच जण नवनाथाचं पारायण हे संपूर्ण श्रावण मासामध्ये दररोज एक अध्याय अशा पद्धतीने करतात. किंवा बरेच जणांच्या घरी संध्याकाळी नवनाथाची पोथी देखील लावलेली असते. हे झालं. आता याचे आणखीन दुसरा प्रकार म्हणजे ते सप्ताह पारायण आणि 9 दिवसांचं पारायण. आता ते 9 सप्ताह पारायणामध्ये कोणत्या दिवशी कोणते अध्याय वाचायचे आणि 9 दिवसांच्या पारायणामध्ये कोणत्या दिवशी कोणते अध्याय वाचायचे हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. आपल्या एका दिवसाच्या जे अध्याय आहेत, संपूर्ण व्हिडिओ मोठा होतोय पण संपूर्ण माहिती घेऊन घ्या, कारण बरेच जणांना याविषयी भीती वाटते. आपली पहिल्या दिवसाची सेवा झाली. पहिल्या दिवसांचे जे 1 ते 5 किंवा 1 ते 7 जे काही अध्याय आहे ते अध्याय वाचून झाल्यानंतर आपल्याला दत्त महाराजांची आरती घ्यायची आहे. दत्त महाराजांची आरती आपल्याला घ्यायची आहे. असं आपल्याला संपूर्ण दररोज पारायण झाल्यानंतर दररोज दत्त महाराजांची आरती घ्यायची आहे. आणि ज्या दिवशी शेवटचा दिवस आहे, ज्या दिवशी सांगता आहे, त्याच दिवशी फक्त आपल्याला नवनाथ महाराजांची आरती घ्यायची आहे, जी आपल्याला या पारायण ग्रंथामध्ये दिलेली आहे. दुसरी गोष्ट, पारायण वाचून झाल्यानंतर आपल्याला दूध, साखर किंवा खडी साखर किंवा वडे किंवा खीर या कुठल्याही एखाद्या पदार्थाचा नैवेद्य आपल्याला पोथीला नवनाथ महाराजांना अर्पण करायचं. अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण 7 दिवस 9 दिवस आपल्याला नवनाथ भक्तिसाराचं पारायण करायचं आहे. आता शेवटच्या दिवशी, ज्या दिवशी आपल्या पारायणाची सांगता आहे, त्या दिवशी आपल्याला एक जोडपं, एक मेहुण जेव घालायचं आहे. म्हणजे ब्राह्मण आणि एक सुवासिन किंवा एक पती पत्नीचं दाम्पत्य, जर सेवेकरी जर तुम्हाला भेटले तर फार चांगलं. आणि त्यांना जेव घालायचं आहे, सुवासिनीची ओटी भरायची आहे. आणि ते जे मेहुणमध्ये पुरुषाला आपल्याला एखादं दुपाटं, टोपी, नारळ आणि दक्षिणा दान करायची आहे. आणि महिलेची ओटी भरायची आहे. मी काय करत असते, मी 9 मुलांना नवनाथ म्हणून जेव घालत असते. मी मेहुण जेव नाही घालत, मी सरळ 9 मुलं जेव घालत असते. पण पोथीमध्ये मेहुण जेव घालायचं सांगितलेलं आहे. तर नंतर ज्या दिवशी आपण याचं पूर्ण पारायण करणार आहोत, म्हणजे पूर्ण याचं उद्यापन करणार आहोत, पारायण समजा आज आपलं पारायण संपलं तर मस्तपैकी उद्यापन हे दुसऱ्या दिवशी आरामशीर करायचं. आता यासाठी महानैवेद्य आपल्याला करावा लागतो. आणि तो महानैवेद्य आपल्याला काय करायचा, तर महानैवेद्यामध्ये आपल्याला तांदूळ आणि मुगाच्या डाळीची खिचडी करावी लागते. उडदाचे वडे हे आवर्जून करावेच लागतात. त्यानंतर आपल्याला घेवड्याची भाजी म्हणजे वालाच्या शेंगाची भाजी करावी लागते. जोंधळ्याची खीर
जोंधळा असतो गव्हासारखा, तो त्याची खीर करायची, किंवा नसेल तुम्हाला जोंधळा मिळाला तर सरळ आपल्या गव्हाच्या दाण्याची किंवा तांदळाची थोडीशी खीर करायची. त्यानंतर ताक किंवा दही आवर्जून ठेवायचं. इतक्या गोष्टी आपल्याला नैवेद्यामध्ये कराव्या लागतात. पुन्हा सांगते एकदा, मुगाच्या डाळीची खिचडी, तांदूळ आणि मुगाच्या डाळीची खिचडी, त्यानंतर उडदाचे वडे, घेवड्याची भाजी, घेवडा म्हणजे वालाचे जे शेंगा असतात त्याची भाजी, त्यानंतर आहे आंबील, ताक किंवा दही आणि जोंधळ्याची खीर. हा महानैवेद्यच नवनाथाच्या पारायणाला नवनाथ महाराजांना अर्पण करायचा असतो. आणि यथाशक्ती आपण मेहून जेवू घाला, किंवा तुम्हाला वाटत असेल तर 9 मुलं जेवू घाला. अशा पद्धतीने आपलं नवनाथाचं पारायण पूर्ण करायचं असतं. तर नवनाथाच्या पारायणाचे आता मी तुम्हाला सांगते, अनुभव इतके छान येतात की ज्या वेळेस तुम्ही नवनाथाचं पारायण करता त्यावेळेसच तुम्हाला, जर तुम्ही खरोखर मनोभावे शुद्ध मनाने जर पारायण केलं, अगदी निर्मळ मनाने, कोणाचं मन न दुखवता, सगळे नियम वगैरे पाळून, सगळ्यांना प्रसन्न करून, सगळ्यांना आनंदित करून, तर तुम्हाला काही ना काही नवनाथ महाराज संकल्प हे देतातच. नवनाथ महाराज ही आपल्या संपूर्ण देवांची मिलिटरी फोर्स आहे. आणि जो कोणी नवनाथ महाराजांचं पारायण करेल त्याच्या घरी श्री स्वतः नवनाथ महाराज त्याच्या संपूर्ण कुटुंबाचं रक्षण करतात. कारण नवनाथ महाराजांना मी आत्ताच सांगितलं आहे की नवनाथ महाराज हे संपूर्ण देवांची मिलिटरी फोर्स म्हणून ओळखल्या जाते. त्यामुळे या मिलिटरी फोर्सची शक्ती आपल्या घरावर, आपल्या कुटुंबावर, आपल्या स्वतःवर आपण का नाही त्यांच्या शक्तीचा आपण काय म्हणतात त्याचा उपयोग घ्यायचा, किंवा त्या शक्तीचा कृपाप्रसाद आपण प्राप्त करून घ्यायचा. तर अशी ही साधी सोपी नवनाथ महाराजांची पोथीची सेवा आहे. मला असं वाटतं मी माझ्या पद्धतीने यामध्ये बरेच जवळपास सगळे मुद्दे क्लिअर केले. जर तरीही तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही तुमची शंका कमेंटमध्ये सांगा, मी त्याचं उत्तर नक्की तुम्हाला देईल. आणि येणाऱ्या आपल्या व्हिडिओमध्ये आता मला 1-2 दिवसांनी पारायण सुरू करायचं आहे. आणि हो, पारायण शुक्रवारी किंवा गुरुवारी सुरू करायचं असं असतात. पण जर तुम्हाला वेळेच्या अभावी नसेलच शक्य होत तर तुम्ही श्रावणातल्या कोणत्याही दिवशी पारायण सुरू करू शकता. कारण असं म्हणतात ना, जिथे मन निर्मळ आहे, मन चंगा तो काठो में गंगा, तुम्ही कुठल्याही दिवशी पारायण सुरू करा. चांगल्या कामासाठी कुठलाही असा शुभ मुहूर्त पाहण्याची पण गरज नसते. पारायण सुरू करा. आता येणाऱ्या दिवसामध्ये मी तुम्हाला माझ्या पारायणाची पूजा विधी आणि सगळी काही माहिती व्हिडिओमध्ये येणाऱ्या आपल्या चॅनलवर अपडेट तुम्हाला देतच राहील. तर आशा करते व्हिडिओ लांबला खूप, पण तुम्हाला माहिती बऱ्यापैकी मिळाली असेल. सगळ्यांना, ज्यांना कोणालाही नवनाथ पारायणाची इच्छा असेल नक्की करा. माझा स्वतःचा अनुभव आहे, बरेच वर्षापासून करते मी, खूप सुंदर अनुभव येतात. तर पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.